नमस्कार, आपण पाहत आहात विश्वात्मक लोकस्वामी वार्ता न्यूज। नमस्कार, मी दिलीप देशमुख, माजी सहधर्मदाय आयुक्त पुणे। महाराष्ट्र शासनानं हा जो कायद्याचं प्रारूप प्रसिद्ध केलेला आहे, एक कायद्याचा विद्यार्थी म्हणून मी त्याचा अभ्यास केला आणि अभ्यास केल्यानंतर माझ्या असं निदर्शनास आलं की त्या कायद्यामध्ये अनेक त्रुटी आहेत, परस्पर विसंगत तरतुदी केलेल्या आहेत। मंदिर महासंघ या कायदा येऊ नये म्हणून विरोध करत आहे, तर हा जो विरोध ते करत आहेत त्यांचा विरोध अतिशय सार्थ आहे। त्याच्यामध्ये 2-3 उदाहरणं सांगता येईल की त्या कायद्यामध्ये ऑब्जेक्ट दिलेला नाहीये। सध्याच्या परिस्थितीमध्ये या कायद्याची गरज नाही, कारण प्रचलित कायदे सध्याची जी व्यवस्था आहे ते पाहण्यासाठी पुरेसे आहेत। त्याच्यानंतर इलिगल ऑक्युपंटला जो काही त्यांनी भोगवटादार वर्ग 1 चा दर्जा देत आहेत गावठाण जमिनीच्या संदर्भात, ही तरतूद अतिशय चुकीची आहे। काही अधिकार कलेक्टर यांना देत आहेत, ते कोण देवस्थान आहे, कोण मिराजदार आहे, कोण पुजारी आहे, कोण मिराजदार आहे हे ठरवण्याचा अधिकार कलेक्टरला देत आहेत। ऑलरेडी हे अधिकार धर्मदाय आयुक्तांकडे आहेत। या कायद्यामध्ये असं पण म्हणलेलं आहे की महाराष्ट्र पब्लिक ट्रस्ट ऍक्टच्या ज्या तरतुदी आहेत ते इंटॅक्ट राहतील। मग अशा परिस्थितीमध्ये कलेक्टरनी केलेली ऑर्डर आणि धर्मदाय आयुक्तांनी केलेली ऑर्डर याच्यामध्ये कुठली ऑर्डर श्रेष्ठ ठरेल किंवा कुठली प्रिव्हेल ठरेल याच्याबद्दल परस्पर विसंगती आहे। लँड ग्रॅबिंगच्या संदर्भात जे काही तरतुदी केलेल्या आहेत त्या पण परस्पर विसंगत आहेत। त्यामुळं शासनाला माझी अशी विनंती आहे की हा कायदा येत्या विधानसभा अधिवेशनामध्ये पारित करू नये किंवा मागे घ्यावा। मंदिर महासंघाने जी काही भूमिका घेतलेली आहे ती योग्य आहे। जय मल्हार। आज अहिल्यादेव होळकर यांची जयंती आहे, ज्यांनी खऱ्या अर्थानं सर्व मंदिरांचा जीर्णोद्धार केला आणि आज त्याच दिवशी ही आपली परिषद होणं हा एक वेगळा योगायोग आहे। विशेषतः हा जो शासनाने कायदा आणलाय महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन प्रारूप अधिनियम 2026 या संदर्भात मार्तंड देव संस्थान जेजुरी यांच्या वतीने या अगोदरच एक निवेदन देण्यासाठी तयार झालेलं आहे। त्यातील ठळक मुद्दे असे आहेत: धार्मिक स्वायत्तेवरती आर्टिकल 26 वरती गादा येणार आहे। त्याचबरोबर भोगवटा वर्ग 1 यामुळे जमिनीचा मार्ग खुला होणार आहे, त्याच्यामुळे त्याचाही विरोध आहे। गावठाण जमिनीमधील जमिनी या नजराना न भरता त्या विक्रीस उपलब्ध होतील, त्यातही विरोध आहे। त्याचबरोबर अप्राधिकृत धारक अनऑथोराइज होल्डर यांना या जमिनी मिळतील आणि त्या आगामी काळात विक्रीस आणि त्या ठिकाणी देवस्थानाकडून काढल्या जातील। सेवेच्या बदल्यात मिळालेल्या जमिनीचा मूळ उद्दिष्ट नष्ट होईल, देवस्थानाला मिळणारा मोबदला अपुरा। त्यामुळे या सर्व कारणांमुळे या संपूर्ण जो कायदा आहे या रद्द होण्यासाठी मी असेल, आमचे संस्थांचे डॉक्टर खेडेकर आणि सर्वच विश्वस्तांनी याला कडकडून विरोध दर्शवणार आहेत आणि आगामी काळात आपण ज्या ज्या ठिकाणी बोलवाल त्या ठिकाणी या कायद्यास विरोध करण्यासाठी आमचं संस्थान पूर्णपणे ताकदीने उभं राहील। धन्यवाद। पण मंदिर महासंघातर्फे सरकारने जो या ठिकाणी जमीन हडपण्याचा प्रयत्न केलाय असं डायरेक्ट म्हटलं तरी काय हरकत नसावी। जास्त कायद्याच्या भाषा बोलण्यापेक्षा येत्या 2 जूनला म्हणजे परवा आपण सर्व विश्वस्त मंडळी यांनी विभागीय आयुक्त यांना निवेदन या ठिकाणी देणारच आहोत। नुसतं निवेदन न देता, निवेदन देऊन न थांबता आपल्याला सरकारला पुढील आंदोलनाचा इशाराही त्या दिवशी आपल्याला द्यायचे। त्यामुळं आपण सर्वजण त्या ठिकाणी उपस्थित राहून सरकारला एक प्रकारचं चॅलेंजच त्या ठिकाणी द्यायचं आहे। कारण सरळ भाषेमध्ये या ठिकाणी कळत नसेल तर थोडस वेगळी भाषा या ठिकाणी वापरावीच लागते आणि ती वेळ पण आलेली आहे। या ठिकाणी मी आवर्जून असं सांगू इच्छितो आणि थांबतो। त्याचप्रमाणे सर्व अष्टविनायक मंडळ, आठही गणपतीचे विश्वस्त या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत 2 तारखेला। त्यांनी पाठिंबा आहे आणि पुढील काळामध्ये आंदोलन करायची गरज पडली तरी आठही अष्टविनायकाचे सर्व विश्वस्त मंडळ त्या ठिकाणी आंदोलनामध्ये सहभागी राहणार आहेत, या ठिकाणी मी जाहीरपणे सांगतो। धन्यवाद। मंदिराचं नाव देवस्थान आणि मग सूत्र असं एक श्री क्षेत्र भीमाशंकर संस्थान आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग आहे
श्लोकामध्ये 6वं ज्योतिर्लिंग आहे. संपूर्ण ज्योतिर्लिंगापैकी सगळी ज्योतिर्लिंग एकच आहेत. तेव्हा श्री क्षेत्र भीमाशंकर ज्योतिर्लिंगाचा कार्यकारी विश्वस्त मी मधुकर रामकृष्ण गवांदे आज या ठिकाणी आज तळ्याच्या गणपतीमध्ये जो मंदिर महासंघाच्या वतीने जे आपल्या पूर्वी जेव्हा भारत सरकार स्वतंत्र झालं त्या टायमाला जात इनाम खालसा झालेली आहे. जात इनाम जेवढी होती तेवढी खालसा झाली, परंतु देवस्थान इनाम वर्ग 3 हा संपूर्ण सरकारने आपल्याला देवस्थानची जी काही मंदिरात पूजा अर्चा करणारी जी मंडळी आहेत त्यांच्या उपजीविकेकरता ही इनाम वर्ग 3 देवस्थानच्या नावावरती शिल्लक ठेवलेल्या जमिनी आहेत. या जमिनी आत्ताच्या असलेले सरकार गिळंकित करण्याच्या दृष्टीत आहे असं आज म्हणजे आज चाललेल्या याच्यावरून आजच्या मिटिंगवरून संपूर्ण जो आजचा भाग आहे या भागातून हे निष्पन्न होतं की जो देवस्थान हे शासन आहे हे शासन इनाम वर्ग 3 हे देवस्थानचं नाव कमी करून जे काही पूल त्या ठिकाणी करणारी किंवा पोचणारी कुणी असो, पुजारी असो किंवा त्यातला वर्ग असो त्यांच्या नावावर करून ती करण्याकरता हा घाट घातलेला आहे. आणि हा घाट घातलेला घाट का सर्वांचा विरोध आहे ते ही देवाची जमीन आहे, ही कोणाचीही जमीन नाही आहे. ही देवाची जमीन आहे, ही देवाकरताच राहावी. कुठल्याही प्रकारच्या याच्यातून ही कुळाच्या किंवा कोणाच्या नावावरती होऊन अशा प्रकारे न होता ही संपूर्ण जमीन देवस्थानची आणि देवस्थानचीच राहावी अशा प्रकारे आज आपण सर्व देवस्थानच्या महाराष्ट्रासह संपूर्ण महाराष्ट्रातली जी काही देवस्थान आहे या देवस्थानाकरता सर्वांनी उभं राहणं जरुरीचं आहे. शासनाला विरोध करण्याचं जरूर आहे आणि या विरोधाकरता आम्ही आपले महाराष्ट्रातले आमचं देवस्थान आणि सर्व देवस्थान याला आम्ही सहमत आहोत. आणि याच्याकरता गणवट साहेबांनी जे सांगितलेली 2 आयुक्तांकडं जी काही टायमिंग देतील त्या टायमिंगला आम्ही सर्वजण जास्तीत जास्त संख्येने हजर राहू असे आम्ही ग्वाही त्यांना देतो. आणि सर 2 मिनिट थांबतो. जय श्रीराम. मंदिर विश्वास या ठिकाणी सर्व गोळा झालेले आहेत. आता जो सरकारने कायदा काढू पाहत आहे त्या कायद्याचा विरोध आम्हाला करण्यासाठी आम्ही एकत्र सगळे आलेलो आहोत. आमचे मार्गदर्शक सुनेजी गणवट आज या ठिकाणी आम्हाला मार्गदर्शक म्हणून लाभलेले आहेत आणि छानपैकी अशी मीटिंग झालेली आहे. इथून पुढचे सुद्धा आम्ही विरोध कार्य करण्यासाठी अशाच मीटिंगा घेणार आणि कायद्याला विरोध करणार. जय श्रीराम. देवस्थान इनाम ॲबॉलिशनचं बद्दलचे जे कायदा येऊ पाहत आहेत हा कोणत्याही प्रकारे व्यावहारिक नाही. याला कुठलाही प्रिएम्बल किंवा प्रस्तावना नाही की कशासाठी आणलं जात आहे. आणि हा आणखी भांडणाचा एक नवीन प्रकार तयार होईल किंवा विशिष्ट वर्गाला त्याचा फायदा मिळेल. या कायद्याने न समाजाला, न जमीन मालकाला, न पुजाऱ्याला, न ट्रस्टींना फायदा होणार आहे. खरं पाहिलं तर सध्याची ज्या देवस्थानच्या संपत्ती आहेत त्या प्रत्येक देवस्थानला आपल्या एम अँड ऑब्जेक्ट्ससाठी गरज आहे. एक तर उत्पन्न मिळेल किंवा त्याच्यातून उत्पन्न तयार करता येतील काही ना काही वापर करून. दुसरं त्याच्यातलं असा प्रकार आहे की यापूर्वी ULC ॲक्ट आणि बॉम्बे टेनन्सीचं ते कायदे आणले होते त्या प्रकारे कोणाला फायदा झाला ह्याचा एक संशोधनाचा विषय आहे. तर म्हणून सर्व ट्रस्टींनी महाराष्ट्रातल्या जे काही 5 लाख ट्रस्ट आहेत सर्वांनी ह्याचा विरोध करावा आणि जेणेकरून सरकारला समज येईल या भागामध्ये त्याचा विरोध करावा. नाही जर झालं तर हायकोर्टामध्ये या कायद्याला चॅलेंज करता येईल आणि हायकोर्टात तो टिकणार नाही असं माझं ठाम मत आहे.